बोल बाई, मी तुलाच फोन करणार होती. मी फोन करणार होतीस तर तुझा फोन आला. जाऊ दे वा माय बाई, मला फोन करणार होती ते गोष्ट सोड. काय झालं ग? काही प्रॉब्लेम आहे का? बाप्पू काही बोलले का तुले? काही भांडण झालं का दोघांचं? नाही नाही, ते गोष्ट नाही आहे. बाप्पूचं माय भांडण नाही झालं. मग काय झालं? तो काऊन अशी बोलवली, काऊन एवढी नाराज आहे? बाई काही लपू नको, जे काय आहे ते खरं खरं मला सांग. खरं बाप्पू तुला बोलले का? तुझ्या संग भांडण करत आहे का? हां, खरं खरं सांग मला, खोटं नको बोलू. नाही व, काही नाही आहे. बाप्पूचं माय नाही झालं काही. पण म्हणजे कोणी दुसऱ्याचं भांडण झालं का? कोणासोबत भांडण झालं तुझं? नाही ना वा, माय नाही झालं कोणासंग भांडण. पण आहे ना. हां सांग, सांग बाई ना, माझी जीव धकधक धकधक करू राहिला इकडे. सांग ना काय झालं तर. मीरा सस्पेन्स क्रिएट करू राहिली. सांग ना काय झालं तर. आईचा फोन आला होता का तुला? हो आला होता वाटते फोन, पण माझा मोबाईल सायलेंटवर होता आणि तशी मी कामं करत होती. तर आता आईचा मिस कॉल दिसला मला, पाहिला मी ना फोन. तर मी म्हटलं पहिले तुला फोन करतो, मग आईले करतो. आईले काय, आईले कधी फोन केला तर चालते. मग तू कामात बिझी होऊन जातं ना, मग बोलणं नाही होत आपल्या दोघीचं. म्हणून तुला केला पहिले मी ना. काय झालं तर? काही झालं का? हो. काय झालं नाही? तुला माहीत आहे का, प्रेमसोबत आणि प्रेमच्या बायकोसोबत आईचं डबल भांडण झालं. प्रेमदादासोबत आणि मोहिनी वहिनीसोबत? हो. काय आईले किती वेळा सांगितलं मी ना, वहिनीसोबत आणि दादासोबत काही भांडण नको करत जाऊ म्हणून. आई ऐकतच नाही. आईचीच गलती थोडी ना असते हो हमेशा. आपण हमेशा आईलाच गलत समजतो, असं थोडी ना असते. एका माणसाला आपण गलत समजतो तर तो हमेशाच गलत असते म्हणून. या बारीनं आईची गलती नाही आहे, या बारीनं प्रेम आणि मोहिनीची गलती आहे. म्हणजे काय काम आहे हिचं? 2 महिने माहेरी जाऊन बसायचं प्रेमच्या बायकोचं काय काम आहे? मग कोणी सासूले राखीन ना. मी तर 1 महिन्यासाठीच गेली होती माहेरी, तर माझ्या सासूनं किती भांडण केलं होतं माहिती आहे तुला? नाही हो, तू सासू तर चांगली आहे, भांडण नाही करत. हो बाई, ते काही सराच्या समोर भांडण नाही करत म्हटलं. अंदरून बरोबर काम करते ते आपलं. पोराला बरोबर सांगते. मग पोरका मला बोलते, आमच्या दोघांची भांडणं होतात. माझी सासू डायरेक्ट माझ्या तोंडावर नाही बोलत ना. पोराला सांगते, पोराला बोलते, पोराची कानं भरते. मग पोरका बरोबर बोलतेस सुनीले. असं आहे. हर कोणाचा स्वभाव अलग असते ना, हर घरची कहाणी वेगवेगळी असते ना. बाई तू आता सासू पुराण नको लावू तुझ्या. काय झालं तिकडे ते सांग मला. प्लस माझ्या जीव घेऊ राहिला नाही राहता. आता मला काही गमून नाही राहिलं. तुला भांडण झालं का? हां बाई झालंच असेल ना बाई. तुला माहीत आहे का, आईनं जेवण खाऊन सोडून दिलं ना म्हटलं. काय? आईनं जेवण खाऊन सोडलं? मग नाही तर काय. तुला कोण सांगितलं? मला स्वतः आईनं फोन करून सांगितलं. मला तर काहीच माहीत नाही बाई ना, वहिनीचाही फोन नाही आला. त्या सांगतात का आपल्याला? त्याची गलती नसली आणि आईची गलती असली ना तर बरोबर सांगतात आपल्याला, फोन करू सांगतात. पण त्याची गलती असली ना मग काही नाही सांगत ते. आता कोणाची गलती आहे, काय गलती आहे, आपल्याला काय माहीत नाही बाई. काय माहीत म्हणजे? दिसतच आहे ना बाई, डोळ्यानंच दिसत आहे ना. मोहिनी 2 दिवसाचं म्हणून गेली होती आपल्या माहेरी आणि 2 महिने राहिली. कोणती सासू सहन करण? मोहिनीनं तर आपली मनमानी लावली. जेव्हा मनात आलं तेव्हा माहेरी जाते आणि जेव्हा मनात आलं तेव्हा माहेर राहून येते. असं चालणार का? असं कोणती सासू सहन करते का नवरा सहन करते? तो प्रेम तर बस बायकोच्या कानाखालचाच आहे ना, जे बायकोनं म्हटलं तेच ऐकते. आपले नाही आहेत बाई तसे नवरे, आपल्याला नाही भेटले. आपले नशीब नाही आहेत बाप्पा एवढे चांगले. आपल्या भावजायचे लेच चांगले नशीब आहेत. बाई माणसाला जेवढं भेटते ना तेवढ्यात माणसानं खुश राहिले पाहिजे. हो राहू दे. आता मला काही जास्त लेक्चर नको देऊ तू. आता काय करायचं ते सांग. हो ना सोनूबाई, आता काय करावं काही समजूच नाही राहिलं. मोठा घोड झाला आता तर. हो ना बाई रोहिणी, मलाही काहीच नाही समजू राहिलं बाई ना, आता काय करून काय नाही. तर आता आईले कसं समजावं, काय सांगावं तेही नाही समजू राहिलं मला. पण आईले बी काय एवढा राग येऊ द्या लागते, काय एवढं उपाशी राहा लागते. आता माय बाई तू अशी कशी बोलू राहिली हो? काय राग येऊ द्यायला लागते म्हणतो तू? तुझ्या सासूनं सहन केलं असतं का? 2 दिवसाचं म्हणून तू आपल्या माहेरी आली असती, 2 महिने राहिली असती. त्या सासूनं सासऱ्यानं तुझ्या नवऱ्यानं सहन केलं असतं का? त्या सासरवाडीच्या लोकांना सांग बरं तुम्हाला. आता नाही बाई, नाही सासू तो 2 दिवस राहू नाही देत म्हटलं. मोठ्या मुश्किलनं राहतो. 4-8 दिवस गेली तर. तू येतो नवीन लग्न झालं तरी तुला राहू नाही देत. पण आईनं बी उपाशी राहिले पाहिजे का? कायले उपाशी राहा माणसानं? आईच्या उपाशी राहणं बी होते का? आईले दवा गोळ्या घ्यायला लागतात. मग होईल म्हणा डबल तब्येत खराब. मग काय करशील? त्यात कोणाचं तोड ना काही जाईल, तिचीच तब्येत खराब होईल. सांगितलं व बाई समजून, लय सांगितलं मी ना. माया काही ऐकलं नाही आईनं. मी सांगतो मग समजून आईले. थांब फोन करतो. मी काय म्हणतो, आईले फोन नको करू आता. पाय माय तर काही जाणं होणार नाही. आणि मी दूर बी आव, तुझं गाव जवळ आहे. तू चालली जाय म्हटलं आईले पाहिले. मीच गेली असती पण तुला माहिती आहे ना माझ्या सासूची तब्येत नाही आहे चांगली. मी चालली जाईन तर घरी कोण करीन मग? माझ्या सासूबाईच्यानं काहीच करणं नाही होईल. त्याची तर तब्येत खराब आहे आणि तशी बी माझ्या सासूची तब्येत खराब आहे आणि मी माहेरी जाईन तर तुला माहिती आहे ना भाऊजी किती बोलीन तर. हो नाही बाई, ते भाऊजी बी आलं कशात बाप्पा. राहू दे तू, मी चालली जाईन. आताच जाय म्हटलं. आता कशी जाऊ बाई? तुला थोड्या वेळ पहिले फोन केला असता तर मी बोलली असती माझ्या सासूसोबत. आदित्यजी मला घेऊन गेले असते. आता आदित्यजी बी नाही आहे घरी. येऊ देन त्याला घरी, मग जातो त्याच्यासोबत. मी काय म्हणतो, जवायले फोन करून बोलून घे तू आणि शिधी घरी चालली जाय आपल्या. आणि आईले म्हणा जेवण करून घे, समजून सांगायला 2 गोष्टी. आणि तिथे गेल्यावर फोन कर मला. आई बी ऐकीन का नाही ऐकीन काय माहित. तू बी जातो ना मी, सांगतो ना आईला समजावून. ऐकलं तर पाहिजे आईनं. पण फोन कोणाचाच नाही आला म्हटलं, एकाचा फोन नाही आला. आई जेवण नाही करू राहिली का काही एक फोन नाही केला म्हटलं कोणा ना. वहिनीनं केला ना दादानं केला. आता बाई मी काही बोलीन तर मग म्हणतात की नंदा खराब आहे. नंदा अशा आहेत, नंदा तशा आहे. आता आपण एवढ्या दूर राहतो आपल्या मायबापाला सोडून,
आपल्या मायबापासंग ते लोक काय करतात काय नाही आपल्याला काहीच माहीत नाही आहे. आणि आपल्या मायचा जर असा फोन आला आणि आपली माय जर फोनवर रडली तर पोरीच्या मनावर काय बितते बरं, हे एक पोरगीच समजू शकते. हो ना सोनूबाई, आता तू सांगितलं ना, आता माझ्या जीवनी लागू राहिला म्हटलं. म्हणून म्हणतो जवायला बोलून घे आणि चालली जाय घरी आणि सांगायला समजवून. तसं माझ्या सासूला जसं थोडं बरं वाटलं ना तशी मी बी येतो. बरं बाई, तू काही काळजी नको करू, मी जातो. आणि काही अर्जंट असलं तर मग तुला बोलवतो. त्या सासूचं ध्यान दे तू. तू सासू बी आता बुडी झाली, तब्येत खराब आहे म्हणते, तर तिची सेवा कर. जातो मी घरी. हो बाई, आपण आपल्या सासूची सेवा करू तर आपल्या मायबापाची आपल्या भावजाया सेवा करतील नाही का. हो बाई, तू काही काळजी नको करू, जातो मी. आता फोन करतो मी. फोन ठेव बरं, मी यायले फोन करतो. कोणाला जवायले? हो तैलाच फोन करतो, पण तैला असं नाही सांगत की मा घरी माझ्या आईचं आणि माझ्या भाऊजाईचं भांडण झालं म्हणून. असं सांगतो की आता रक्षाबंधन आहे ना बाप्पा, तर मला रक्षाबंधनला घेऊन जा. हो बरोबर बोलू राहिली तू. आपल्या घरी भांडण झालं हे नको सांगू. अशाने मग ते लोक फायदा उचलतात. मग नाही तर काय बाई, सांगत नाही मी, आपल्या घरचं भांडण नाही सांगत. असं म्हणतो की मला रक्षाबंधनला घेऊन जा. तसंच कर आणि लाव तू बोवाले फोन. ठेवतो मी फोन. हो ठेव. आता काय होईल काय माहीत नाही बाई. आई तर बोलली माझ्यासोबत फोनवर, आईनं सांगितलं मला. पण असली गोष्ट तर रोहिणी तिथं गेल्यावरच समजेल. पण मोहिनीनं आणि प्रेमनं बरोबर नाही केलं बाई. हमेशा आईचं मनच दुखवतात ते. असे कसे पोरान सुनाय काय माहीत नाही बाई. मी गेली ना, मी तर चांगली सटकच काढणार त्या दोघांची. माझ्या सासूची जर तब्येत खराब नसती ना तर मी गेलीच असती. माझ्या छानात आता रावलंच नाही चाललं. असं वाटत आहे आत्ता निघून जाऊ माहेरी. पण काय करू मावर बी जिम्मेदारी आहे ना खूप या घरच्या. आता रोहिणी चालली ना, माहीतच पडते काय गोष्ट आणि काय नाही तर. आता माय बाई सोनू येत आहे का? सोनू सोनू. अरे आत्याबाई, उठले का तुम्ही तर झोपून होत्या ना. हो बाई, काय झोपू गमती नाही मला. तुला माही दवाई नाही दिली, विसरली का काय? नाही आत्याबाई, तुमची दवाई नाही विसरली मी. तुम्हाला दवाई देणारच होती तर माझ्या बहिणीचा फोन आला. माझ्या बहिणीसोबत फोनवर बोलत होती मी. थांबा बसा तुम्ही इथं सोप्यावर, आता आणतो दवाई तुमच्यासाठी. बरं बाई, मी काय म्हणतो ती, एखादा ॲपल असेल तो बी घेऊन येशील. बरं आत्याबाई, आणतो ना. आणले राहुलजीनं सकाळीच ॲपल आणून दिले तुमच्यासाठी. अनारबी आणू का? अनारी आहे का? आण मग एखादं अनारबी आण. बरं ठीक आहे, बसा तुम्ही, आणतो. तुला काय झालं नाही बाई, तू का एवढी नाराज दिसू राहिली मला? काय झालं? राहुलसोबत भांडण झालं का तुझ्या? नाही आत्याबाई, ते काही नाही बोलले. मग काय झालं तुला? काही नाही आत्याबाई, मी दुसऱ्या कारणावरून नाराज आहो. तुम्ही काही लक्ष नका देऊ, तुम्ही तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या. तुमची तब्येत चांगली करा फक्त, बस. तेच माझ्यासाठी खूप होऊन जाईल. हो नाही बाई, माझी तब्येत खराब आहे त्यापासून तुझी मदत बी नाही करू राहिली मी. नाही तर करू लागतो तुला मदत, थोडा हातभार लावतो मी. आत्याबाई, तुमच्या मदतची काही गरज नाही आहे मला. तुमच्या तब्येतीवरच ध्यान द्या फक्त तुम्ही, बस. बसा तुम्ही, आता आणतो तुमच्यासाठी. ॲपल आणतो, अनार आणतो आणि दवाई देतो मग तुम्हाला. बसा. बरं ठीक आहे. आता नाही बाई, माझ्या तर काही मनही नाही लागू राहिलं बाप्पा. अर्धमन सासरी आहे, अर्धमन माहेरी आहे. करू तर काय करू, काय समजून नाही राहिलं. जाऊ दे माय बाई, पहिले माझ्या सासूबाईला काही खायला देतो. तिकडे माझी आई उपाशी आहे तर माझ्या मनावर काय बितत आहे मलाच माहीत आहे. इथं बी माझी सासू आहे, तेही मानवऱ्याची आई आहे. तिला देणं काम आहे मायवालं. माई उपाशी आहे तर मला किती खराब वाटत आहे. माझ्या सासूला कशी काय उपाशी ठेवू शकतो मी? तेही कोणाची ना कोणाची आई आहे ना. माझ्या सासूला मी खायला देईन तर मला असं वाटतं की माझी आईच खाऊ राहिली. आता काय हाल आहे काय माहीत तिकडे माझ्या आईचे. आणू बाई लवकर. हो आता बाई, बस आणतोच 5 मिनिटात आणतो. बसा तुम्ही थोड्याशा. हो. किती दिवसभर कामं करत राहते बाई मैसून. घर बी सांभाळणं, पोराचं बी ध्यान ठेवणं, सर मसूल करा लागते. आता माझी तब्येत खराब आहे तर माझी बी ध्यान लक्ष द्यावं लागते. तिला माझी बी सेवा करा लागते. लस कामं होतात निराईच्या मागं बी. माझी तब्येत चांगली झाली की इले 4-8 दिवस हिच्या माहेरी धाडून देईन मी. तेव्हाच आराम भेटन बिचारीले. इथं तर काही आराम ना होय तिचा. माहेरी जाईन तर तेव्हाच आराम भेटन बिचारीले. सोनवाईरीले तिच्या माहेरीच आराम भेटते बाप्पा. असे कसे पोरं आहेत माहिती माया, अशा कशा सुना आहेत काय माहीत बाप्पा. असे पोरं अशा सुना मास नशिबात तर भेटायला पाहिजे होत्या मले. काय करू माय बाई, काही समजत नाही मले. पोरायली बोलाव तर पोरं म्हणतात तूच गलत आहे. पोरीला सांगाव तर पोरी म्हणतात की समजून घेत जाय. मला तर कोणीच नाही समजत मला. कधी कधी असं वाटते हे घरदार सोडून चाललं जाऊ कुठं निघून. पण मी काऊन निघून जाऊ? हे घरदार वावर शिवर सरम आहे. सरम आहे असल्यावर काऊन निघून जाऊ मी? येईन निघून जाऊ या घरातून. मी काल निघून जाऊ? मी या घरातून निघून गेली तर मा सुनाईले मा पोरायला तर चांगलंच आहे. कोणी ताईले बोलीन नाही, कोणी काही म्हणीन नाही. चांगलंच आहे ताईले तर. ते तर वाट पाहू राहिले कधी मी हे घर सोडून जातो म्हणून तर माझ्यासोबत असे वागतात नाही. पण या बारीनं मी बी हात नाही मानणार. मी जेवण नाही करणार म्हणजे नाही करणार. पण बाई ना, भूक तर लय लागेल आहे मला. पोट गुडगुड करू राहिलं माया. पण काय करू? आता स्वतःहून जेवण बी नाही करू शकत ना मी. मी स्वतःहून ताईले जेवायला मागणार आणि म्हणणार आणा मला जेवायला, मला भूक लागली. तर माई हार होऊन जाणार. मला याच्यानंतर हे लोक महत्त्व देणारच नाही. ते म्हणते मी हिची हमेशाची नाटक आहे. पहिले म्हणते मी जेवण नाही करणार. मग भूक लागली की स्वतःच जेवायला मागते. बाई बच्चाला सहन कर. हे लोक तसे शिदे होणारच नाही. तू अशी करशील ना तेव्हाच हे शिदे होतील. पण बाई ना, उपाशी राहणं काही आसान नाही आहे बापा. मला तर भूकही लागली.
मी ना काजू बदाम ठेवले होते ना लपून माझ्या रूममध्ये. कुठं ठेवलंय काय माहीत. तेच खातो म्हटलं. कोण येते माझ्या रूममध्ये मला पाहिले. काजू बदाम खाल्ले तरी. कुठं ठेवलंय काजू ना. तेवढीच भूक शांत होईन माहीत. थोडेसे काजू बदाम खातो म्हटलं आणि पाणी पिऊन घेतो. पण कुठं ठेवलंय काही माहीत नाही मला. काही आठव बी नाही राहिलं. कुठं ठेवले आहे मी ना काजू बदाम. बाई आता पोटात काही नाही आहे ना तर दिमागी नाही चालू राहिला मायावाला. कुठं ठेवेल आहे मी ना. पण मला एवढं माहीत आहे मी ना काजू बदाम माझ्या रूममध्ये लपून आणून ठेवले आहे. पाकिटच्या पाकिट आहेत. आता पण कुठं ठेवले मी ना काय माहीत. कुठं ठेवले काजू बदामचे पाकिट. आठवलं. मी ना अलमारीतनी कपड्याच्या खाली लपून ठेवले आहेत. आता ते काजू बदाम काढतो आणि खातो आणि पाणी पिऊन घेतो. तेवढंच चांगलं वाटेल मला. असेच करतो. बरंच झालं माय बाई. माझ्या रूममध्ये मी ना काजू बदाम आणून ठेवलाय. आता येतील माझ्या कामात ते. आता खातो थोडेसे. वच्छलाबाई वच्छलाबाई वच्छला काय झालं बा. आता माय बाई व हे शांताबाई कुठून आली हो माय बाई टायमावर. आता काजू बदाम खातो म्हटलं तर हेच आली. हे शांताबाई तर कधी टायमावर पोचते कुठं बी. आता याच होतं इले. थोड्या वेळानं आली असती काय झालं असतं. वच्छला काय झालं बा. काय ऐकू राहिली मी. तू या सुना काय म्हणून राहिल्या. काय म्हणून राहिल्या त्या. काय सांगितलं त्याने तुले. काय सांगितलं तुम्ही माझ्या शांताबाईले. आता बाई आम्ही ना काही नाही सांगितलं. अवा शांत हो ना थोडी. ताईनं काही नाही सांगितलं मला. तू जेवण कोण नाही करू राहिली. जेवण करून घे ना बाई ना. असं उपाशी राहणं चांगलं नाही आहे ना. जेवण करून घे म्हणून राहिली तू मला. पण मी जेवण काऊन नाही करू राहिली हे नाही सांगितलं काही ना. मीनं जेवण नाही केलं हे सांगितलं. मीनं जेवण काऊन नाही केलं हे नाही सांगितलं तिघीनं. काही असो भांडणं आपल्या जागेवर असतात बाई ना. घरातनी भांडणं नाही होत का. कोणाच्या घरात भांडणं नाही होत. सराच्या घरात मन मोठा होतात. भांडणं होतात. मग का लोक जेवण सोडून देतात का. जेवण सोडून काही फायदा नाही आहे. भांडणं तर होतच राहतील. जेवण करून घे. अनाजावर कायचा राग नाही बाई. त्या अनाजासाठी तर माणसाला दिवस आणि रात्र काम करावं लागते. तेव्हा अनाज भेटते म्हटलं. जेवण करून घे. आणवा विशाखा ताट वाढू ना. आणता सासूला ताट वाढू. जेवण करते ते. शांताबाई मी ना म्हटलं ना मी जेवण नाही करणार म्हणजे नाही करणार. पण काऊन येईलच विचार ना. काऊन यायच्याच रागावर. कोणाचा बी राग घेऊ पण जेवण करावं लागत असते. जेवण करून घे बरं. शांताबाई तुला नाही माहीत ना. तू सून लय चांगली आहे. लय इज्जत करते ती वाली. लय चांगली राहते घरातनी. म्हणून तू अशा गोष्टी करू राहिली. तू सून जर माया सुनाईसारखी निघाली असती ना मग तुला माहीत पडलं असतं. तू सून लय चांगली आहे. तुला लय पुण्य केले. तुले माया सुनासारख्या सुना नाही भेटल्या. लय चांगली सून भेटली तुले. म्हणून तुला अशा गोष्टी येऊ राहिल्या. आता माय बाई कसं असते सांगू का तुले वच्छला. हर कोणाले दुसऱ्याचंच चांगलं वाटत असते. आपलं खराब वाटत असते. आपल्याला दुसऱ्याला पाहून वाटते माय बाई हिची सून किती चांगली आहे. माय सून काऊन अशी आहे. आणि त्या बाईले त्या सुनेला पाहून वाटते माय बाई हिच्या सुना किती चांगल्या आहे. माय सून काऊन अशी आहे. हर कोणाला दुसऱ्याचं चांगलं वाटत असते ना आपलं चांगलं नसते वाटत. त्या सुना बी लय चांगल्या आहे. मी आली तर मला म्हणून राहिल्या होत्या काकू आमच्या सासून जेवण नाही केलं. आमच्या सासूले जेवण करायला लावा. त्याईले गोळ्या घ्या लागतात. त्याईचं उपाशी राहणं चांगलं नाही आहे. त्याईले जेवण करायला लावा. मी आल्याबरोबर मला म्हणायला लागल्या त्या पोरी करून घे जेवण करून घे. शांताबाई गोष्टी करणं असा नाही माय बाई. माघरात राहून पाय तू. राहून पाय याच्यासोबत 2-3 दिवस ना. तू भागून गेली ना एका दिवसात तर नावाची स्वच्छला नाही म्हटलं मी. इतक्या खतरनाक आहेत म्हटलं ह्या. शांताबाई आपले संबंध चांगले आहे. चांगले राहू दे. मग घरातल्या मंदात तू काही बोलू नको. आपले संबंध चांगले आहे. चांगले राहू दे. तू मला काही बोलशील 2 शब्द. मी तुला काही बोलीन 2 शब्द. अशानं काय होईन आपल्या दोघीमध्ये वाद होऊन जाईल. म्हणून चुपचाप तू त्या घरी चालली जाय. मा घरचं मॅटर आहे मला पाहू दे. मी तुझ्या घरातल्या मॅटरमध्ये बोलतो का. म्हणून तुला सांगू राहिली मा घरातल्या बी मॅटरमध्ये तू बोलू नको. येतो का त्या घरी तुझ्या घरातल्या मॅटरमध्ये बोलायला. म्हणून तू बी काही येऊ नको. मा घरातल्या मॅटरमध्ये काही बोलू नको. फालतूच्या फालतू मी तुला काही बोलीन तू मला काही बोलशील. आपले संबंध खराब होतील. म्हणून तू काही बोलू नको. मी तुला चांगल्यानं प्रेमानं समजून सांगू राहिली. मला मा हालवर सोडून दे. तू तुझे घर सांभाळ. मला माझे घर सांभाळू दे. आता माय बाई वच्छला अशी कशी बोलू राहिली हो तू. मला काय आलं माय बाई तुझ्या घरातल्या मॅटरमध्ये एवढं बोलायचं. या पोरींना मला सांगितलं तर माझ्या रावल्या नाही गेलं. नाही म्हटलं माय बाई उपाशी आहे. चल मी बोलतो तिच्यासोबत जेवण करीन तर करीन. आणि तू माझ्यासोबत अशी बोलू राहिली. शांता काकू जाऊ द्या. आता बाईनं जेवण नाही केलं ना त्याचा दिमाग नाही चालू राहिला. जाऊ द्या त्याची गोष्ट काही म्हणायला नका लावू तुम्ही. पण नाही विशाखा हा बोलायचा तरीका आहे का. जाऊ द्या शांता काकू. चला आम्ही पाहून घेऊ आमच्या घरातलं मॅटर. जाऊ द्या. तुला पहिलेच सांगितलं मी ना बोलू नको म्हणून. चांगल्यानं सांगितलं तुला मी ना. मग मी काही बोलीन तर तुला रागीन. म्हणून म्हणतो तुले मी तू जाय त्या घरी. मा घरातल्या मॅटरमध्ये काही बोलू नको. तुझं घर आणि तू सून तू सांभाळ. माझं घर आणि माझ्या सुना मला सांभाळू दे. फालतूच्या फालतू मी 2 शब्द काही बोलीन आणि तुला खराब वाटून जाईल. त्याच्यातनी कसं आपले संबंध खराब होतील. तसं माहीत आहे मला तुला चांगली आहेस. तू म्हणलं चांगलं आहे. कोणासाठी मन दुखते तुझं. पण माझ्यासाठी मन नको दुखू देऊ. माझं घर आणि माझ्या सुना मी सांभाळतो. तू ये पाय तू. आता मी बी वच्छला अशी कशी बोलतो काय शांताबाई. तूच बोलू राहिली ना बा. मी आली का त्या घरी तासोबत बोलाले का तुला काही म्हणाले. तूच आली माघारी तूच मला बोलू राहिली. आता माय बाई मला काय आलं बापा एवढं बोलायचं. अशीच माणुसकीच्या नातं तुला समजून सांगायला आली मी. मला काय माहित होतं बापा तू समजून सांगायच्या लायकीची बी नाही आहेस. ताई या दोघीची भांडणं होती ना बापा आता. नाही हो माय बाई
आपल्याच्यानं आपल्या सासूसोबत शांता काकूचे भांडण नाही झाले पाहिजे. शांता काकू चला बरं, चला या इकडे. काम आहे तुमच्यासोबत मला. काकू राहू द्या, चला. आता बैल थोडा वेळ एकटं सोडून द्या. हो हो हो, आता पहिले थोडा वेळ एकटं राहू द्या. आता पहिले भूक लागली की स्वतःच त्या जेवण करतील. शांता काकू चला चला. हो शांता काकू चला बरं. शांता काकू चला बरं बाहेर, तुमच्यासोबत काम आहे मला थोडं. शांता काकू चला बरं बाहेर, तुमच्यासोबत थोडं काम आहे मला. चला. नाही नाही नाही, बोलू दे ना त्या सासूसोबत मला, पाहू दे ना तिच्या मनात काय आहे तर माझ्याविषयी. थांब थोडी. आता माय बाई व शांता काकूले आपल्या सासूला समजावले सांगितलं होतं. इथं तर दोघीचंच भांडण झमकलं. याचीच कमी होती. ताई शांता काकूले बाहेर घ्या. हो शाखाताई, शांता काकूला घ्या बाहेर, नाही त्या दोघीची भांडणं होतील फालतूच्या फालतू. परेशानी तर जुप परेशानी. हो ताई चला बाहेर घेऊ शांता काकूले. बाई शांता काकू बी यायला तयार नाही ना. शांता काकू चला बरं चला. आता माय बाई हात पकडून घेऊन चला. काय म्हटलं? आता माय बाई मीनं म्हटलं हात पकडून घेऊन चला बाहेर. हो 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 हो, चला शांता काकू चला. थांब हो, बोलू दे त्या सासूसोबत मला. काही बोलू नका, नंतर बोलसान. आता चला चला. ह्या शांताबाईले मोठी आदत आहे बाप्पा, दुसऱ्याच्या मनात बोलायची. मोठी आदत आहे शांताबाईले. कोणाच्या बी घरात नाही जाऊन कोणाच्याही मॅटरमध्ये बोलायची. मी जातो का हिच्या घरी, हिच्या घरातल्या मॅटरमध्ये बोलायले? हे काय येते, इले कोण बोलावलं होतं? मला रागच येते मग. जाऊ दे माय बाई. गेली का? गेली वाटते. बरी गेली.